सिद्धेश धनावडे यांनी अष्टपैलू कामगिरी मल्हार स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक बंद होत आकर्षक चषक इथे देण्यात येतोय. आपला माफ करा, आकर्षक टी शर्ट. धन्यवाद सिद्धेश. सामना सुरू होतोय. चालू सामना. कुणाल यांना मी विनंती करतो की त्यांनी चालू सामन्याचं समालोचन करायचं. धन्यवाद प्रमोद. चला मॅच कडे जाऊया. मॅचच्या दिशेला मैदानामध्ये दोन्ही तुल्यबळ संघ ब्रियांश वॉरियर्स विरुद्ध रुद्र 11 आणि सलामीवर जोडी पाहायला मिळते अंकित सिंग आणि अमन मशेलकर. अमन मशेलकर या खेळाडूबद्दल सांगायचं झालं तर ISPL टेनिस क्रिकेट विश्वातील भव्य दिवस स्पर्धा, या स्पर्धेमध्ये ऑक्शनपर्यंत गेलेला खेळाडू आपल्या गिरगावातला तो म्हणजे अमन मशेलकर. सरकार लायन्स संघाचे मालक संघमालक आपण कुठे असाल? खातं उघडलंय. सरकार लायन्स संघाचे संघमालक कृपया आपण इथे यायचं आहे व्यासपीठाजवळ. सरकार लायन्स संघाचे संघमालक मंदार भालेकर, आपल्याला विनंती आहे आपण इथे त्वरित यायचं आहे. संघाचं खातं उघडलंय. एका धावेनी फक्त सन्मान दिलाय. चांगला टाकलेला चेंडू होता, दिशा दिली. हो, कट केलेला चेंडू बॅकफुटमध्ये जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो पॉइंट आणि गलीच्या दिशेला. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एकदा पूर्ण केलीच जाईल. धावसंख्या होते ती 2. सरकार लायन्स संघाचे संघ मालक आहेत तर दीपक कारकर यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार इथे करायचा आहे. चेंडू गिरगाव बॉईज संघाचे सर्वेसर्वा दीपक कारकर यांचा सत्कार इथे करण्यात येतोय मंदार ठाकूर यांच्या हस्ते. धन्यवाद. अशाच प्रकारच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. बॅक टू यू कुणाल. थँक्यू. फुलटॉस टाकले, चेंडू होता, गुडघे टेकले आणि आसमान दाखवलंय ते अमित खोतला. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली, चेंडू जातो तो राष्ट्रीय रक्षकाच्या हातात. आणि पंचांकडे थोडीशी दाद मागण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. आणि बाद अंकित सिंग तंबूत परतोय. अगोदरचा चेंडूवरती षटकार आसमान दाखवलेलं होतं गोलंदाजाला, परंतु वाईड ऑफ द ऑफ स्टंप दुसरा चेंडू टाकला. अप्रतिम चेंडू, कट केलेला चेंडू. इथे मात्र गोंधळला तो अंकित सिंग. चेंडू विसरतो त्याच्या हातामध्ये आणि बाद होतो तो अंकित. पुन्हा एकदा सज्ज अमित खोत. पुन्हा एकदा कटका चेंडू ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेला. खेळाडू तैनात आहे. झेल पाहायला मिळाला असता मीत यांच्याकडून, परंतु एकच धावावरती समाधान मानतो. धावसंख्या होते ती 9.
मोकळा का चेंडू, सुंदर सुंदर अशी गोलंदाजी, परंतु त्याला तसंच चौक प्रत्युत्तर पंचांच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेला पाठवलेला चेंडू, परंतु एकाच धावेवर समाधान होते. एका धावेने हा षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 10. आणि धावफलक धावसंख्या बघायला माहिती 10. सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळतो धावफलकावरती. गिरगावातील दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार माधुस्कर आर्टचे प्रदीप माधुस्कर साहेब यांचं आगमन झालंय. गिरगाव बॉईज युवा विजन तर्फे यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदरचा चेंडू पाठवलाय तो लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेला, परंतु 30 सर्कल मध्ये मीत आहेत. चेंडू कलेक्ट करतील तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या झाली ती 11. 1 गडी बाद. हो पुन्हा एकदा कट केलेला चेंडूने टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली. चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात आणि येते तो डॉट बॉल चेंडू. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता सत्यम याचा. पुन्हा एकदा पटकन समोर दुकान उघडं राहिलं आणि मागून चोरी झाली. तुम्ही घर बसल्या कुठेही असाल, ऑफिसमध्ये असाल, घरी असाल तर www.tenniscricket.in या संकेतस्थळावर जाऊन या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल ते tenniscricket.in या वाहिनीवरती. आणि घरी असाल, टी व्ही पाहत असाल तर माय चॅनल आणि केबल नेट या दूरचित्र वाहिनीवरती आपण या सामन्याचं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या आपण पाहू शकता. कट केलेला चेंडू बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूनी मागची दिशा धरली आणि चेंडू वाजत होते यष्टीवरती आणि सन्मान दिलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु खेळाडू तैनात आहे. एक धाव घेतली जाईल पंचांच्या दिशेने. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 12. आणि फलंदाजीसाठी आला तो अनिकेत मळेकर. आणि वर टाकलेला चेंडू जातो तर थेट सीमारेषे बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर. क्लिअर क्लिअर क्लिअर. आणि धावसंख्या होते ती 18. आता मात्र सूर गवसला तो अमनला. साथ द्यायला आला तो अनिकेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे अजूनही. पुन्हा फुल टच टाकला चेंडू जातोय तो थेट, परंतु लँड होते 30 सर्कल मध्ये. 2 धाव पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते ती अमन आणि अनिकेतची.
षटक समाप्त होत आहे 2 धावेनी आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 20. 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. थोडीशी डळमळीत आणि संत गतीने सुरुवात झालेली आहे. 10.0च्या सरासरीने आपल्या धावसंख्या पाहायला मिळते ती 2 षटकांच्या अंती 20 धावा. 2 गडी गमावले आहेत. सांघिक तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो निखिल डे पारसी जिमखाना कडून आणि त्याला सामोरा जाईल तो अनिकेत मळेकर. अनिकेत मळेकरने या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी अष्टपैलू कामगिरी केली आहे. ती बघूया सामना करतोय तो आणि खालून आलाय चेंडू पाठवलाय तो लॉंगॉन दिसला. परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळालं समीर यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु चांगलं बॅकअप केलंय आणि चेंडू फेकलाय तो. परंतु एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या होते ती 21. Oh, you miss. I definitely hit. Furniture dismiss. Back to the dugout. Clean ball. Dandi goal. हो सुसाट गोलंदाजी. उसळी घेतलेला चेंडू, परंतु चेंडू जातो तो थेट यष्टी रक्षक आनंद दास याच्या हातात आणि चेंडू येतो तो डॉट बॉल. महत्वपूर्ण सामने असणार आहेत. सर्व सामने आहेत ते बाद फेरीतले सामने आहेत. हो पुन्हा एकदा सुंदरशी गोलंदाजी पूर्णतः चकवलंय. डॉट बॉल करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा प्रयत्न अयशस्वी. एक धाव मिळणार आहे या चेंडूवरती. काही डॉट बॉल बघायला मिळाला असता, परंतु आनंद असायचं थोडस गलथान यष्टी रक्षण. धाव संख्या 24. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु एकदा पूर्ण केली जाईल. सीमारेषेजवळ खेळाडू तैनात आहे तो म्हणजे सुमित आणि उत्कृष्ट गोलंदाजी. धाव संख्या रोखण्यामध्ये यश आले ते निखिल डेरे याला. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांची धाव संख्या झाली ती 25. एसपी स्पोर्ट्स आणि गिरगावचा राजा या दोन्ही संघांना विनंती आहे आपल्या संगणकीय नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचंय. एसपी स्पोर्ट्स कर्णधार आणि गिरगावचा राजा संघ कर्णधार, कृपया आपण व्यासपीठाजवळ यायचंय. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल.
बाद फेरीतले सामने आपण जर पहिल्या सामन्यापासून पाहिलं तर दोन्ही सामने झाले ते लो स्कोरिंग. पहिला सामना झाला तो माफक 39 धावांचा, दुसरा सामना झाला तो 34 धावांचा. आणि या सामन्यामध्ये सुद्धा तीच पुनरावृत्ती होणार का, लो स्कोरिंग मॅच होणार का, पाहावं लागेल ते शेवटच्या षटकात. धावसंख्या झाली ती फक्त 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 8.30च्या सरासरीने धावा बनवल्या आहेत त्या रुद्र संघाने. उद्या फुलटा चेंडू, बैठक शॉट, एक चेंडू जातो तो फाईन लेग दिशेच्या बाउंड्रीला येतो त्या चौकार. लोअर फुलटॉस टाकलेला चेंडू होता आणि त्याला चांगलं उत्तर दिले ते अनिकेतनी. पाठवून दिलाय तो फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेला चौकार. गोलंदाजी करतोय तो गंधार. ओ पुन्हा एकदा मिस झालेला चेंडू, येतोय तो डॉट बॉल. हॅलो, एसबी स्पोर्ट्स संघ कर्णधार, एसबी स्पोर्ट्स कुंभारवाडा. जय जाधव, आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठाजवळ यायचं आहे. लास्ट कॉल असेल एसबी स्पोर्ट्स संघ कुंभारवाडा, नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. पुन्हा एकदा गंधार आणि सफल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते, चेंडू जातोय तो आणि लँड होतोय तो 30 यार्ड सर्कलच्या बाउंड्रीवरती. परंतु 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या अनिकेतनी. पहिल्या 2 सामन्यामध्ये सुद्धा धावसंख्या पाहिली तर लो स्कोरिंग दोन्ही सामने झालेत आणि या सामन्यामध्ये तिचं 30 पुनरावृत्ती होणार का पाहावं लागेल. धावसंख्या होती 31. रिव्हर्सचा फटका, गुडघे टेकलेत. डब्बे में केक, गुडघे टेक और शक्कर देख. गुडघा टेक आणि षटकार देख. अनिकेत मळेकर स्विच हिट आणि चेंडू धाडलाय तो नदीच्या पल्याड. चांगलासा फटका. धावसंख्या झाली 37.
लागते, चेंडू जातो तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात, स्वतःवरती नाराज अनिकेत मळकर. बाद होते, बॅक टू द डगआउट. ते अर्थातच सर्व मुंबईमध्ये ज्यांची ख्याती आहे, मुंबई बाहेर, महाराष्ट्राबाहेर, जगभर ज्यांची ख्याती आहे, असे आपल्याच विभागातील उत्कृष्ट मूर्तिकार माधुस्कर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल या उपउपांत्य फेरीच्या चौथ्या सामन्यात, अखेरच्या सामन्यात करण्यात येतो. त्यांना विनंती करेल की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. कोण बोलणार आहे? ओके. एसबी स्पोर्ट्स संघ हेड्स आणि गिरगावचा राजा हा संघ याने नाणेफेक जिंकलेला आहे. टेल्स नाणेफेक दोन्ही संघांना शुभेच्छा देताना आपण बघतोय माधुस्कर सर. नाणेफेक जिंकलेलं आहे. प्रथम काय घेण्याचा निर्णय? आम्ही बॉलिंग करू. नक्कीच आतापर्यंत बघितलं की तीनही ज्या आता सामने चालू आहे, हा देखील तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात 33 धावा, दुसऱ्या सामन्यात 38 धावा, आता तिसऱ्या सामन्यात पहिलं क्षेत्ररक्षण घेऊन 38 धावा झाल्या. तुम्हाला किती आशा आहे की कितपर्यंत धावा रोखायच्या आहेत? 40 to 50 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू आम्ही. 40 ते 50 धावापर्यंत तुम्हाला रोखायचे. तर तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. एसपी स्पोर्ट्स नाणेफेक गमावल्या परंतु सामना आहे. तर जर नाणेफेक जिंकलं असतं तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला असता मी पण. आता प्रथम चला फलंदाजी बॅट्समॅनला करायचंय. पाठवायचंय. तर रुवांश वॉरियर्स. किती धावा, कारण Revenge Warriors. स्कोरिंग मॅच होते इकडे, तर किती धावा तुम्हाला फटकायला लागतील? टीमवरती आहे कॉन्फिडन्स, असं एक टार्गेट सेट नाही केलं आहे, बट परफॉर्म करू, तो आमचा टार्गेट असेल. आपल्याला उपउपांत्य फेरीच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. चला चला रियांश वॉरियर्स. सलामूर जोडी आपल्याला पाय माहिती लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन सुमित आणि आनंदास.
माधुस्कर सरांचा सत्कार इथे होतोय. डीजे, एक मिनिट डीजे. चला सामन्याला सुरुवात होते. उपांत्य पूर्व फेरीतले सामने, बाद फेरीतले नॉकआउट स्टेजचे सामने. धन्यवाद. आमच्या इथे तुम्ही आलात, विनंतीला मान देऊन, त्याबद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. नक्कीच आपलंच आहे सगळं सगळं. गिरगाव बॉईज आणि युवा विजन पुरस्कृत ही स्पर्धा सुरू आहे. मी फक्त तुम्हाला एवढंच विचारू इच्छितो की क्रिकेट सुरू आहे, आपल्याला देखील क्रिकेटचा गंध असेल, वयाने खूप मोठे आहात, आपली देखील आवड असेल, काय सांगाल? नाही, माझा आणि क्रिकेट खेळण्याचा प्रत्यक्ष हा संबंध खूप कमी आलेला आहे. परंतु क्रिकेट मॅच मी वानखेडे स्टेडियम झाल्यापासून तर आत्ता 90-92 सालापर्यंत एकही मॅच तिथली सोडली नाही की प्रत्येक संघ मी मॅच मेघाला जात असे. नक्कीच, कारण आपला व्याप देखील तेवढाच मोठा आहे, त्यातनं तुम्हाला क्रिकेट बघण्याची आवड आहे. नक्कीच हे ऐकून चांगलं वाटतं. आपण इथे आलात त्याबद्दल गिरगाव बॉईज आणि युवा विजन यांच्यातर्फे मी आपला हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. 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 आणि हा उपांत्य फेरीचा सामना इथे सुरू आहे. बॅक टू यू कुणाल. थँक्यू. सामन्याला सुरू झाले. पहिला चेंडू येतो तो डॉट बॉल चेंडू. अनिकेत मळेकर एक झुंजावात, एक जलदगती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करतोय तो आनंदास. हो हो, खोलवाटा पहिला चेंडू होता. या हाही चेंडू होतो तो डॉट बॉल. सलग 3 चेंडू आले ते डॉट बॉल. आनंदाची बॅट आतापर्यंत आपण थंड बघितले तिन्ही चेंडूवरती. आनंदास सारखा गुणवान खेळाडू या स्पर्धेला लाभला. या स्पर्धेचं भाग्य आहे. एक चांगला खेळाडू आहे. चांगले फटके, कलात्मक फटके, स्विच हिट असो, पूल असो, सफल करून खेळण्याचा फटका असो, अत्यंत यशस्वीरित्या खेळतो तो आनंदास. इथे मात्र यश मिळालंय आनंदासला आणि तो गवसलाय तो सूर. येतोय तो 4 धावांचा धूर. आनंदासला थोडासा दिलासा आहे आनंदासच्या बॅटला, परंतु पाहावं लागेल. हो हो, पुन्हा एकदा स्लोअर वन डिलिव्हरी, परंतु पुन्हा माघारी राहिले त्या आनंदनी. पुन्हा एकदा येतो डॉट बॉल. चांगलं एक जखडून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो अनिकेतनी, ते म्हणजे आनंदासला. मोठे फटके खेळण्यापासून परावृत्त केलंय, थोडंसं लांब ठेवलंय त्याला. सातत्याने एकाच दिशेला गोलंदाजी पाहायला मिळते त्या अनिकेतची. अपील करण्याचा प्रयत्न, चेंडू थेट आदळतोय तो पायांवरती आणि अंपायरचा लेग बायचा इशारा. षटक होते समाप्त. एका धावेने धावसंख्या होते ती बिनबाद 5.
एका षटकाने धावसंख्या झाली ते बिनबाद 5. दोन्ही फलंदाज सलामीवीर जोडी अजून सुद्धा मैदानात आहे. जखडून ठेवलं होतं ते पूर्णपणे अनिकेतने ते आनंदला. कुठे मोठे फटके खेळायला दिले नाहीये, परंतु एकच थोडासा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला एक फटका मारला होता आनंदनी. चला 15 मिनिटाचं बंधन आहे तुम्हाला. 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे, त्याचं भान असू द्या, नाहीतर तुम्हाला पिनलाइज केलं जाईल, पेनल्टी लावली जाईल. अग्रेसिव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा मात्र नो बॉलचा. आणि या चेंडूवरती असणार आहे ती फ्री हिट. क्रिश पलांडे यांच्या सौजन्याने हर्ष पटेल याच्यासाठी प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. क्रिश पलांडे यांच्या सौजन्याने हर्ष पटेलला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. हो, एक धाव घेतली जाईल. थोडं रनआउट करण्याचा चान्स होता, फेक जरा चांगली आली असती तर कदाचित रनआउट आपल्याला पाहायला मिळालं असतं या चेंडूवरती, परंतु असं घडलं नाही. थोडीशी खराब फेक रुपेश यांच्यातून. एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या होती ती 7. फ्री हिटचा चेंडू कन्वर्ट करता आला नाहीये. Just stand and deliver. So beautiful, so elegant, just looking like a wow. बॅटची कला लागली. आता मात्र आता कमबॅक सुमित जातो तर परत यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू उचलतो. धक्का 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 धक्का.
आणि धावसंख्या झाली ती 24. 2 षटक पूर्ण आणि आलाय तो अंकित सिंग, त्यांचा आयकॉन खेळाडू म्हणजेच त्याचा रुद्र इलेव्हन संघाचा कर्णधार अंकित सिंग. एक चांगला आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावरती पुन्हा जावं लागेल त्या अंकितला. थोडंसं रनअप मध्ये आपल्याला थोडी चूक दिसते, थोडेसे तयार नव्हते. 24. पुन्हा एकदा समोर ठेवला चेंडू, परंतु सत्यम आहे तिकडे सीमारेषेजवळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेला. एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या होते ती 25. हो हो हो, खोलवर टाकले चेंडू, लोकांमध्ये टाकले चेंडू, चेंडू पाठवलाय तो ठीक मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेला. एकच धाव घेतली जाईल, पूर्ण केली जाईल. धावसंख्या होते ती 26. वाडिश लॉंगॉनला आणि आता समीकरण असेल ते 10 चेंडू 13 धावा. अटीतडीचा सामना पाहायला मिळतो तो रुद्र इलेव्हन विरुद्ध रियांश वॉरियर्स. हो, पुन्हा एकदा ओव्हर पिच टाकलेला चेंडू, चेंडू पाठवलाय तो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मोठा फटका कन्वर्ट करू देत नाही येतो म्हणजे गोलंदाज अंकित सिंग. एक धावांनी थोडं काही फरक पडणार नाहीये, दडपण येणार नाहीये, ते म्हणजे अंकित सिंगला. आणि फलंदाजी सज्ज आहे तो आनंदास. हो, खोलवर टाकलेला चेंडू, चेंडू आणि अंपायरचा लेग बाईचा इशारा. आणि खेळाडूंनी अपील केलं होतं लेग बिफोरसाठी, LBW साठी, आणि पंचांनी थेट निर्णय धाडलाय तो थर्ड अंपायरच्या कक्षेमध्ये. रिव्ह्यू घेतलाय तो रुद्र इलेव्हन संघाने. आणि हा रिव्ह्यू जर तुमचा फेल झाला तर तुम्हाला या सामन्यामध्ये पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. एकच रिव्ह्यू आहे, तो म्हणजे LBW साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, बाकी कुठल्याही साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. हे या स्पर्धेचं विशेष आहे आणि तो स्पर्धेचा नियम आहे. कुठलाही संघ फक्त LBW साठी, पायचीतसाठी निर्णय पाठवू शकतो तो थेट थर्ड अंपायरच्या दिशेला, थर्ड अंपायरच्या कक्षेमध्ये, जर LBW असेल तर. बाकी कुठल्याही तुम्हाला बळीसाठी किंवा अपीलसाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. आणि तो जर तुमचा रिव्ह्यू रिटेन झाला तरच तुम्हाला तो रिव्ह्यू कंटिन्यू करता येणार आहे.
आणि पंचांचा इशारा येतो, पंचांचा निर्णय येतो, नॉट आउट. आणि रुद्र इलेव्हन संघाने आपला रिव्ह्यू गमावलाय. त्यांना आता पुढे कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. आणि समीकरण आहे ते 8 चेंडू 11 धावा. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. धावसंख्या 28. समोर डोलवला चेंडू, लॉंग बॉडी खेळाडू तैनात, एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या झाली 29 आणि समीकरण असेल तर 7 चेंडू 10 धावा. अटीतटीचा सामना, नॉकआउट फेरीतील सामने, तिन्ही सामने आपल्याला पाहायला मिळते म्हणजे लो स्कोरिंग. आणि बॅटची काढा लागली, चेंडू जातो तो फाईन लेगच्या दिशेला, परंतु खेळाडू तैनात आहे 38 सर्कलमध्ये. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या झाली ती 30. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 आणि विजयासाठी 6 चेंडूत 9 धावांची गरज. डीजे गोलंदाज सत्यम जानसकर. आणि सत्यम विषय सांगायचं झालं तर प्रत्येक सामन्यामध्ये सत्यमनी षटक हाताळलंय, ते म्हणजे अंतिम षटक. 4थं षटक टाकणार तर कोण टाकणार, तर सत्यम टाकणार. 6 चेंडू 9 धावा. गोलंदाज सत्यम सन्मान दिलाय तर पॉइंटच्या दिशेला, परंतु एकदा पूर्ण केली जाईल. एकच वरती समाधान मानावं लागतंय ते आनंदला. एक चांगला सूझबूझ बरी बॅटिंग ज्याला आपण म्हणतो तशी बॅटिंग करतोय, फलंदाजी करतोय तो आनंद. 5 चेंडू 8 धावा. हो चेंडू, चेंडू जातो तो थेट आणि बाद. निर्णायक चेंडूवरती निर्णायक बळी समीर मारे तंबूत परततोय.
गरज नव्हती असं मला वाटतं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेला असता तर कधी आपल्या वेगळं चित्र पाहायला मिळतं, परंतु 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि पाहायला लागेल तो प्रथमेश सामना करेल सत्तम याचा. या स्पर्धेमध्ये बघितलंय निर्णायक षटक टाकायचं असेल तर रुद्र 11 संघाकडून येतो तो सत्यम. हो, कवळच्या दिशेने टोलावलेला चेंडू कार्पेट टाईप फटका, परंतु एका जवळच्या समाधानामध्ये खेळाडू तैनात आहे 30 यार्ड सर्कलच्या बाउंड्रीवरती. तो परत एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या 32, 3 चेंडू 7 धावा. आणि या षटकातला महत्वपूर्ण असा चेंडू, हे सलग 3 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत, ते म्हणजे सत्यमचे. आणि या चेंडूवरती सपशेल शरणागत पत्करले ते आनंद दास यांनी. आणि समीकरण बदलते 2 चेंडू 7 धावा. दोन चेंडू 7 धावा. आणि येतो मात्र हो, सुंदर अशी क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेला अनिकेत माळेकरांचं महत्वपूर्ण अशा एक चेंडू आणि 5 धावा. या चेंडूवरती एक षटकारच कमाल करू शकतो आणि कंपल्सरी चेस असणार आहे, त्यामुळे षटकार मारण्याच गरजेचं आहे. चांगलं असं एक शर्तीचा प्रयत्न आपण डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेला बघितला तो अनिकेत मळेकर याचा. अरे एक चेंडू 5 धावा. काय होणार? रियांश वॉरियर्स की रुद्र 11, रुद्र 11 की रियांश वॉरियर्स. काय होणार? आणि एक चेंडू 5 धावा. निर्णायक चेंडूवरती आला तो 4 चौकार. फक्त आणि फक्त एका धावाने विजय झालेत तर रुद्र 11 संघ. चेंडूवरती 5 धावांचं आव्हान होतं, परंतु आनंदाच्या बॅट मधून आलाय तो चौकार. मॅच जरी टाय झाली असली तरी या स्पर्धेचा नियम आहे तो म्हणजे कंपल्सरी चेस. या नियमामुळे विजय संघ झालाय तो रुद्र 11.